नमस्कार, मी शमिका. आईच्या रसोईमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण खेकड्याचा रस्सा बनवणार आहे. तेव्हा खेकडे घेते, तर साफ कशी करायची तुम्हाला दाखवते मी. पहिला यांचे असे आंगळे तोडून घ्यायचे. असं ओपन करायचं त्याला. हे पूर्ण आहे ना, हे सगळं काढून घ्यायचं. असं तोंड, खाण्याची थैली असते ती सगळं काढून स्वच्छ धुवून घ्यायचं. हे बघा, असे काढून सगळे स्वच्छ धुवून घ्यायचे. आणि आंगडे आहेत ना, हे सगळे आपण मिक्सरला लावणार आहोत आता. हे बघा, आपले चांगले सगळे स्वच्छ करून घेतलेत काढून. ते जरा आंगडे मोठे आहेत ना, ते ठेवायचे. मुलांना आवडतात ते फोडून खायला. बाकीचे सगळे आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया, त्याची ग्रेव्ही छान होते. हे बघा, आपलं ते खेकड्यांचे पाय मिक्सीला लावून घेतले. हे बघा, असे एकदम बारीक पेस्ट करायची एकदम. त्याच्यामध्ये पाणी टाकून गाळून घेऊया. पाणी टाकून मिक्स करायचं आणि चाळणीमध्ये गाळून घ्यायचं. याच्यामध्ये गाळून घेणार. ह्याची ग्रेव्ही छान घट्ट होते. केस नाही टाकायचे, मिक्सरला बारीक करायचे आणि टाकायचे. ते ग्रेव्ही छान होते. खेकड्याची ग्रेव्ही मस्त होते. हे पूर्ण हे बघा, असं छान एकदम गाळून घ्यायचं. ही कच सगळी निघते बघा, आंगड्यांची सगळी कच निघते. इथे बघा, छानशी ग्रेव्ही आपल्याला भेटली मस्त बघा. ह्याच्याने ग्रेव्ही आपली घट्ट होते. आता फोडणीसाठी आपल्याला रस्स्यासाठी 3 टॅमॅटो, 2 कांदे प्युरी करून घेणार आहे मी. टॅमॅटोची वेगळी, कांद्याची वेगळी. प्युरी केली की आपल्याला ग्रेव्ही घट्ट पाहिजे आहेत ना. बघा, कांदा असा बारीक करून मिक्सरमध्ये टाकते, तो प्युरी करून घेते. टॅमॅटोचे तुकडे करून घ्यायचे. आपण रस्सा बनवायला स्टार्ट करूया. गॅस लावला, जरा गरम मध्ये 2 मिनटं तेल लागते. 4 ते 5 चम्मच. जास्त पण तेल नाही वापरायचं. 1 इंच दालचिनी, 2 पाकळ्या चक्री फुलच्या घेतल्यात, कारण आपण खडा मसाला वाटला त्याच्यामध्ये वाटणामध्ये टाकते म्हणून. 2 तेजपत्ते, 2 लवंग. जास्त खडा मसाला पण टाकायचा नाही, त्याच्याने पण टेस्ट बिघडते रस्स्याची, कडवट टेस्ट येते. आता हे बघा, आपण प्युरी केली होती ना कांद्याची, ते टाकून घेऊया. ही कांदी थोडीशी जरा गोल्डन ब्राऊन झाली तर मग आपण टॅमॅटोची प्युरी टाकून घेऊ. हे बघा, टॅमॅटो आणि 10-12 जास्त कढीपत्त्याचे पाने. बघा, कांदा आपला मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता आपण टॅमॅटोची प्युरी टाकून घेऊया. बारीक कापून टाकण्यापेक्षा प्युरी करून टाकली ना की रस्सा छान होतो. ग्रेव्ही जरा थिक होते. कापून टाकण्यापेक्षा मिक्सरला जरा लावायचं आणि टाकायचं, ग्रेव्ही छान होते. मला जास्त करून अशी ग्रेव्ही करूनच जास्त आवडते, बारीक कापण्यापेक्षा. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मीठ जरा थोडंच टाकायचं, पण मसाल्यामध्ये मीठ घेतलेलं आहे ना, वाटण तयार केलं त्याच्यामध्ये. अर्धा चम्मच हळद पावडर, 1 चम्मच लाल मसाला आणि 1 चम्मच लाल तिखट कुटलेला मसाला आपला. जरा छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. मसाले शिजले, आता आपण हे वाटण तयार केलं होतं ते वाटण टाकायचं त्याच्यामध्ये.
कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, कढी मसाला सगळे आपण भाजून घेऊन सगळं मसाला तयार केला होता तो टाकून घ्यायचा. शिजला आता आपण खेकडे टाकून घेऊया. त्याच्यामध्ये शिजून घ्यायचे 5 मिनिटं जरा. हे बघा खेकडे आणि मसाला आपला मस्त छान एकजीव झाला आहे. थोडीशी एक जराशी अशी उकळी येऊन द्यायची मसाल्याला, थोडासा शिजवायचा. खेकडे टाकून आता आपण खेकड्यांचं जे वाटण ठेवतो ना पायाचं, हे बघा आंगड्यांचं वाटण ते टाकून घेऊया. आता हे टाकलं ना की चम्मच सारखं असं हलवत राहायचं. तर खेकड्यांची ती ग्रेव्ही टाकली ना की असा चम्मच हलवत राहायचा 5 ते 10 मिनटं उकळी नाही येत तोपर्यंत. तर रस्सा छान घट्ट होतो, नाही तर रस्सा फुटतो, हे लक्षात ठेवा. खेकड्यांचे असं आपण टाकलं ना मसाला वगैरे सगळा, खेकडी टाकली की असं हलवत राहायचं 5-10 मिनटं, नंतर फुटणार तो रस्सा. हे बघा 10 मिनटं सतत मी असं हे हलवत आहे रस्सा. असं मिक्स करून घ्यायचं, नाहीतर ते फुटतो रस्सा. म्हणून असं मिक्स करतच राहायचं 10 ते 15 मिनटं. हात दुखला तरी चालेल. रस्सा छान पाहिजे असेल तर मिक्स करत राहायचा. हे बघा छानशी आता उकळी आली बघा. आली ना उकळी आता. हा बघा रस्सा आपला, हा बघा व्यवस्थित रस्सा आहे. जर मिक्स करत नसतं राहिली तर पूर्ण रस्सा एकदम पाण्यासारखा झाला असता, फुटला असता पुरा. खेकड्याच्या रस्स्यासाठी ती ट्रिक जरा लक्षात ठेवा. आता आपण या स्टेजला 4 कोकम टाकूया. बॉईल आली ना तर कोकम टाकलं तरी पण चालेल. तर आंबटणी पण रस्सा फुटतो. टॅमॅटो टाकतो आपण, पण टॅमॅटो आपण ग्रेव्हीमध्ये शिजून घेतो ना. आता रस्सा आपला 5 ते 10 मिनटं शिजून घ्यायचा आहे. चालेल. बघा आपला रस्सा छान झाला एकदम. बघा किती मस्त तर्री आली एकदम. आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर टाकली, गॅस मी बंद करून घेतले. आता आपला रस्सा खाण्यासाठी तयार आहे. हा बघा आपला खेकड्याचा रस्सा तयार आहे. भात आणि खेकड्याचा रस्सा गरम गरम छान लागतो एकदम. रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.